किराणा दुकानाच्या रांगेत रज्जू आपल्या मुलीसोबत उभी होती. रांगेतील गिऱ्हाईकांच्या हातात मोठ्याल्या पिशव्या पाहून तिला आपल्या लहानशा पिशवीची लाज वाटली आणि तिने आपली पिशवी पदराआड लपवली. लॉकडाऊनमुळे दुकानात खूप गर्दी जमा झाली होती. तिचा नंबर यायला बराच उशीर लागणार होता. कुठेतरी टेकावं म्हणून तिने आजूबाजूला नजर टाकली. शेजारच्या कट्ट्यावर एक मुलगा मोबाईलवर गेम खेळत बसला होता. ती त्या मुलाजवळच बसली. आई, मलाही असाच मोबाईल हवा, म्हणजे मला पण ऑनलाईन शाळा करता येईल. शेजारीच उभे असलेल्या अनुने त्या मुलाच्या मोबाईलकडे बोट दाखवत आईला सांगितलं. रज्जूने एक नजर मोबाईलवर टाकली आणि आपल्या मुलीकडे पाहिलं. कुठून आणू असा मोबाईल? लईच महाग असल बाई त्यो, ती चिडून बोलली. विचार ना त्याला, किती पैसे लागतात ते. अनु आईचा पदर ओढत हट्ट करू लागली. कितीला भेटतो रे हा मोबाईल? रज्जूने चाचरतच त्या मुलाला विचारलं. असेल 12-15 हजाराचा, मुलगा बेफिकिरीनं बोलला. कुठून घेतलास रे? अनुने कुतूहलाने विचारलं. तिची नजर त्याच्या मोबाईलवरून हटतच नव्हती. मला नाही माहीत, माझ्या बाबांनी घेतलाय हा माझ्यासाठी, मानही वर न करता कंटाळलेल्या स्वरात तो बोलला. आई, घे ना ग असा मोबाईल, अनु आईचा हात हातात घेत बोलले. 15,000 माहीत आहे का किती असतेत ते? आधी तोंड झाक बराबर. रज्जूने आपला हात झटक्याने तिच्या हातातून काढून घेतला आणि स्वतः पदर तोंडाला लावून बसले. मग आई, आपण जुना घेऊ किंवा स्वस्तातला घेऊ ना, चालेल? घेशील ना आई मला मोबाईल? अनु काकुळतीने बोलली. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. 15 रुपये तरी आहे का आपल्यापाशी आणि म्हणे मोबाईल घे? आपल्या अगतिकपणाची खंत वाटून रज्जू संतापतच बोलले. आईच्या चिडण्याकडे दुर्लक्ष करीत अनु त्या मुलाजवळ जात म्हणाली, तुझे बाबा काय करतात रे? हे किराणा दुकान आमचंच आहे, तो गेम खेळतच बोलला. ते ते दुकानात बसले आहेत, ते तुझे बाबा आहेत का? अनुने त्याच्याशी संवाद साधावा म्हणून परत विचारलं. हो, तेच माझे बाबा आहेत, मुलगा चिडून बोलला आणि मान वर करत काउंटरकडे बोर्ड दाखवत विचारलं. दिसले का? तू शाळा पण यावरच करतो का रे? त्याच्या कंटाळ्याकडे दुर्लक्ष करीत अनुने कुतूहलाने मोबाईलकडे बघत विचारलं. नाही, शाळेसाठी मोठा आयपॅड आहे माझ्याजवळ, यावर मी फक्त गेम खेळतो. तो अजूनही गेम खेळण्यातच दंग होता. आई, ए आई, घे ना विकत माझ्यासाठी असा मोबाईल. मी कशी शिकणार ग अशी नुसती घरी राहून? श्रोते हो, आताच आपण ज्या कथेचा पहिला प्रसंग ऐकला त्या कथेचं नाव आहे आई मला मोबाईल घे ना. ही कथा कोरोना काळातली आहे. कोरोनाच्या काळात ऑनलाईन शाळा असल्याने गरीब मुलांची होणारी फरफट या कथेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अनु, हिला शिक्षणाचं अतिशय वेड आणि तिच्याजवळ शिक्षणासाठी साधनच नसतं. कोरोनासारखा महाभयंकर आजार आणि त्याचं किती दिवसाचं वास्तव्य आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. तेव्हा आता आपल्या शाळा बुडणार, आपली वर्ष वाया जाणार आणि आपलं शिक्षणाचं स्वप्न संपणार असं त्या अनुला वाटत असतं. आणि तिची आई रज्जू ही साधी मोलकरी नसते आणि तिला त्या काळात पूर्ण पगारही मिळत नसतो, कारण ती कोणाच्याही घरी काम करायला जात नसते. अपुऱ्या पगारात ती आपलं घरसंसार चालवत असते आणि त्यातच मुलीचा हट्ट असतो की तिला मोबाईल हवा. श्रोते हो, पुढे काय झालं हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला ही कथा ज्या कथासंग्रहात ही कथा आलेली आहे तो कथासंग्रह झरोका, ज्याचं प्रकाशन मधुश्री प्रकाशन पुणे यांनी केलं आहे आणि याच्या लेखिका आहेत सौ जुलेखा विकास शुक्ल म्हणजे मी. तर आपण जरूर ह्या झरोखातनं डोकावून बघा आणि ही आणि अशाच अजून इतर कथांचा आस्वाद घ्या. धन्यवाद.